गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग. तर आज इव्हिनिंगपासून मी ब्लॉग स्टार्ट करते आणि आज मी बनवणार आहे पालक पराठे. त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबला टाकणार आहे. पण तरी म्हटलं ब्लॉगमध्ये थोडे थोडे बाईट्स घ्यावेत. पण त्याच्या आधी मी चहा पिऊन घेणार आहे आणि जिजाला खेळवण्यासाठी थोडंसं पार्कला घेऊन जाणार आहे. हां जिजा, जिजा माईक माईक हाय बोल, हाय हाय बोल. हां, माय नेम इज जिजा. जिजा अमर. ओके बाय गाईज. पण बाय गाईज. बाय बाय. चला, सॉरी, स्टे ट्यून. बघत राहा काय होतंय ते. आता मगाशी मी एवढं बोल 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 बोलले आणि आता लक्षात आलं की माईक कनेक्टच झाला नव्हता, लाईटच दिसत नव्हती. आणि आता माझ्या हुशार नवऱ्याने मला सांगितलं की तू किती उंडगी आहेस ते. माईक कनेक्ट केलाच नाही ना. आणि बोल बोल बोलत बसलीये. तर आता आम्ही दोघींनी आवरले आणि आवरून आम्हाला जायचंय खाली. जिजाला थोडं पार्क मध्ये खेळून आणणार आहे आणि त्यानंतर रेसिपीला स्टार्ट करणार आहे. पालक मी शिजवून ठेवलाय आणि आल्यानंतर मग बघू पालक पराठे करायचेत. आणि आय थिंक त्याच्यासोबत मी करेल कशाची भाजी भरती, कडधान्याचं काय, हरभरा. त्याच्यासोबत हरभऱ्याची भाजी करायचं असं माझा प्लॅन चालू आहे. तर हरभरा शिजायला टाकून जाणार. हा, आणि आई आहेत मग बंद करतील त्या. चला जिजा. आणि जिजाचा आम्ही ड्रेस पुन्हा चेंज केला. ही तिसरी वेळ ड्रेस चेंज करण्याची. हाय गाईज, तुम्हाला हाय गाईज. मी खाली चालले खेळायला. भेटू आपण पुन्हा. इकडे बघ कॅमेरात, कॅमेरात बघ. इकडे इकडे कॅमेरात. पी दे, पी दे. चला. असं तोंडाच्या जवळ धर, तोंडाच्या जवळ धर. बाबांसोबत बोलतेय. तिला वाटतं माईक बोला बोला बोला. बोल तू. ओके. इकडे बघ, इकडे बघ कॅमेरात बघून बोल. 1 2 3 4 बोल. नाही नाही. ए फॉर बी इथं धर. फॉर सी फॉर डी फॉर डॉग ई फॉर असं म्हणतात की मुलींना आवरायला खूप वेळ लागतो. म्हणजे कुठेही त्यांना बाहेर जायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांना 5 मिनिटं सांगतात आणि 1 तास लावतात आवरायला. आमच्यात जरा उलट आहे. कारण सगळ्यात आधी मी आणि माझी लेक आवरून बसते आणि माझा नवरा नट्टापट्टा करत बसलेला असतो. आणि काही नाही, फक्त काय 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 बी सांगते. काय बी काय सांगते, जे आहे ते सांगते. फक्त लावायचं असतं मॉइश्चरायझर, पावडर आणि गंध आणि केस विंचरायचे असतात. त्यात केस तर आहेत का डोक्याला? काय पण बोल काय. माईक मध्ये बोल. केस तर आहेत का डोक्याला ऑलरेडी. तू एवढं टेन्शन केस गेलेत निघून. काय पण हे नाही माईक मध्ये बोलायचं. तर एवढंच लावायचं असतं आणि त्याच्यासाठी ना 1 तास लावतो हा. आणि किती वेळ झालं त्याच्यावरती जिजाचं कितीतरी मी शूट घेतलं, किती काय काय झालं. आणि हा बघितलं का अजून सुद्धा एवढं मी बोलते तरी सुद्धा टक्कल लपवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि हा टक्कल कोणामुळे पडला? तुझ्यामुळे माझ्यामुळे नाही पडला. चाललंय बाहेर. चलो. आवाज दे दे आवाज. विहानला आवाज दे. खेळायला ये. हा जुजू खेळायचे. द्या आता. थँक्यू. लागले का तुला? लागले का? अमर गेला, त्याचं काम होतं एक, त्यामुळे. आणि आम्ही दोघीच आहे खाली. बस झालं, चल खेळ. आता हिला कॅमेरा पण मीच हँडल करायचं आणि हिला खेळवायचं पण मीच, असं झालंय. कारण हिला खेळायला नसते आणि तर खूप रडली असते तो गेला म्हणून. चल
चला आता मी कॅमेरा बंद करते आणि तिला खेळवते, नाही तर परत पडायची. बघा एकटीच खेळत बसली आता मातीत. झाला आता तिची घसरगुंडी खेळून झाली, झोका खेळून झाला, आता मातीत खेळत बसणार. आणि ही मातीत खेळते तोपर्यंत मला इथेच बसावं लागेल. जिजा 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 इकडे बघ, पी दे. जिजा पी दे. जिजा कसली इग्नोर करत असते मला काय माहिती. अरे तर आता मी कणिक वगैरे सगळं मळून ठेवलेलं आहे आणि ती मला व्लॉग मध्ये व्हिडिओ दाखवता. इकडे मग आता बाईक घेऊनच फिरणार आहे आता ब्लॉगिंगसाठी. तुम्हाला पण माझा आवाज चांगला आला पाहिजे, मी काय बोलते ते कळलं पाहिजे, म्हणून मग मी माईकचा यूज करायचा ठरवलं आता. यांचं दोघांचं काय हाय इकडे इकडे. आणि माझ्या नवऱ्याला खूप भूक लागली, दोनदा मला तो बोलला की श्वेता भूक लागली, आवर आवर आवर. पण आता कसं आहे व्हिडिओ पण शूट करावा लागतोय आणि बिचारायचा अजून पोचे ये ना इकडे एक केली इकडे आणि तर तुझी बायको आज तुझ्यासाठी एवढा मस्त मेनू करणार आहे जो की यांनी एकदाच खाल्ला. पालक पराठे सांगितले की तुला. हा नव्हताच, हा गेला होता बाहेर त्यामुळे. तर मग आता पालक पराठे खाण्यासाठी तू उत्सुक आहेस का? इकडे येते दिसणार नाही आहे सध्या तरी, थांब. पण आता खाल्ल्यावर माईक मध्ये आहे सध्या तरी, खाल्ल्यावरती समजेल मला कसं लागतंय काय नाही, त्यावरती रिप्लाय देईन. आणि व्हिडिओ मध्ये खोटं खोटं सांगायचं नाही, जे असेल ते सांगायचं. रिअल उलटा अजून जास्त काहीतरी सांगते. चला रेसिपी मी शूट करते आता. खूप दिवसातून चण्याची भाजी केली आणि बघा दिसायला किती छान टेम्पटिंग दिसते. जरा झूम करून मुद्दामून तुम्हाला दाखवले. छान आता मस्त. आता मी पराठे करून घेते. तर फायनली पराठे करून झाले, व्हिडिओ पण शूट झाली आणि साहेबांनी रिॲक्शन पण दिली. पण खरं खरं सांगा तांबर, खरंच चांगलं झालंय का? मस्त झाले. ए हळू. असं असतं का एवढं काळा बाई? काळं नाही, हिरवं म्हणतात त्याला. हिरवा असं पराठा असतं का? हो. आता पालक पराठा मग हिरवा असणार नाही तर काय मग पांढरा असणार का? पालक आहे ते, त्यात पूर्णपणे पालक मिक्स केलेला आहे, पाणी कसलंच मिक्स नाही केलं. धर गरम गरम एक टाक का खावा. फायनली आता माझा सगळं स्वयंपाक झालाय आणि आता मी थोडा वेळ बसणार आहे आणि त्यानंतर जेवायला घेणार आहे. 8 वाजता मी जेवायला घेणार, कारण बिग बॉस बघता बघता जेवणाची जी मज्जा आहे ती आज सुट्टी तर घेऊयात. आणि हा बघा जेवण झालं आणि लगेच पसरला. मग तू बोर्डवर बघू नको माझ्याशिवाय. हा काय बोलते मी? बरं या जेवण झालं की चला. जेवण झाले ना, आम्ही खाली आलोय आणि हे बघा हे दोघं बॅडमिंटन खेळत आहेत. हे बघा किती हलती आणि जागेवर हलत नाहीयेत.
आला का अमर? आता जिजान जिजाचे काका खेळतात. हा हा बघा कशी मारती. काका कुठे गेले? पॅन्ट पॅन्ट बघ कशी वर घेतली. आला डॅडा. 200 कंप्लीट केले. 200 चांगले. इज्जत राग कारण आहे ना, मी सांगितलंय की माझा नवरा लय भारी खेळतो. हा थोडा वेळ जातो.